राहता शहरात आता एकाच क्लिनिकमध्ये होणार सर्व आजाराचे निरसन। राहता शहरातील चितळी रोड लगत निरामय क्लिनिक राहता नगर परिषदचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, डॉक्टर संदीप बनसोडे, डॉक्टर अंकुश रायते, डॉक्टर परितोष कांबळे, हबप अरुण महाराज यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी नगरसेवक गोटू बोरकर, निकाळे सर, नगरसेवक नितीन गाडेकर, नगरसेवक अरुण गाडेकर, सुयोग शेळके यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडून निरामय क्लिनिकसाठी शुभेच्छा दिल्या। निरामय मेडिकल आणि दवाखाना याचा शुभारंभ हरिभक्त परायण सही कथाकार अरुण महाराज रोम, तसेच आमच्या राहता येथील तात्या भाऊंचे चिरंजीव लहूबाबा गाडेकर यांच्या शुभ हस्ते व राहत्याचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष गावचे मुखिया स्वाधीनजी गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजूनाना सदाफळ, अरविंदराव गाडेकर, भीमभाऊ निकाळे, प्रवीण गुटू सदाफळ, निकाळे सर, बनसोडे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नगरसेवक सर्व ग्रामस्थ आज या ताठे मेडिकल आणि दवाखान्याचा शुभारंभ आपल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला। सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो। आज राहता शहरामध्ये या चितळी राहता रोडवर एक राहत्याच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवण्याचं काम ताठे परिवार असतील, डॉक्टर्स लोक असतील यांनी केलं। राहता तालुक्याची स्वतंत्र निर्मिती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने हा जो चितळी रोड होता, या चितळी रोडचं नामकरण होतं भरमिष्ठ रोड, परंतु राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार दक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून राहत्याची तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राहत्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आणि ह्या रोडचं नाव लक्ष्मी रोड असं त्यावेळेस नामदार साहेबांनी घोषित केलं आणि खऱ्या अर्थाने लक्ष्मीचं रूप या रोडला आलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक व्यवसाय सुरू होत आहेत। तर चांगल्या प्रकारे पेशंट ॲडमिटची त्या ठिकाणी व्यवस्था आहे, डॉक्टर्स लोक आहेत आणि त्याची ह्या राहत्याला ह्या रोडला गरज आहे आणि त्यांच्या ह्या व्यवसायाला मी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीने व आमच्या सदाफळ परिवाराच्या वतीने मी शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने म्हणता येईल किंवा शुभेच्छाने म्हणता येईल, निरामय याचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। आत्ताच आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मुकुंदाना सदाफळ यांनी ह्या रोडची माहिती आपल्या समोर सांगितली। या रोडची काय कंडिशन होती, या रोडला काय म्हणत होते आणि आज या रोडची काय परिस्थिती आहे, तर ते एकदम तंतोतंत सत्य आहे। गावामध्ये एक 8-10 दिवसापूर्वी मी एक चर्चा ऐकली की नगर मनमाड रोड पेक्षा चितळी रोडला व्यवस्था चांगला आहे। त्याचं कारण आहे तसं आहे, कारण या रोडला तसा न्याय मिळालेला आहे
आणि इतक्या सुंदर इमारती या ठिकाणी झालेल्या आहेत. या इमारतीमध्ये जे काही व्यवसाय चाललेले आहेत तेही एक अतिशय सुंदर आहे आणि म्हणून त्याची गुणवत्ता आहे. मग त्या गुणवत्तेमध्ये आणखी एक महत्वाची अशी भर पडलेली आहे की निरामय क्लिनिक आणि त्याचबरोबर साई चैतन्य मेडिकल या ठिकाणी सर्व आजारावरील निदान आणि उपचार होणार आहेत. एकदा एखादा पेशंट आला त्याला 4 ठिकाणी जाण्याची गरज नाहीये. एकाच वेळी या ठिकाणी उपचार होतील आणि हे जे काम आहे हे अतिशय पुण्याचं काम आहे. इतकं पुण्याचं काम आहे का याच्या पलीकडे दुसरं कुठलंही पुण्य नाही. आणि हा पुण्य कामाचा वसा या ठिकाणी जे काही सन्माननीय डॉक्टर महोदय त्यांनी हा वसा घेतलेला आहे याला समाजसेवेचा वसा म्हणता येईल. आणि हा वसा त्यांनी घेतलेला आहे. खरोखर या वशाला पाहिजे तेवढे धन्यवाद द्यावे कमी आहेत आणि पाहिजे तेवढे त्यांचे आभार मानावे तेही कमी आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीने या सन्माननीय डॉक्टर मंडळींना त्यांनी या ठिकाणी असा व्यवसाय सुरू केला आपल्या राहत्याच्या वैभवात आणखी भर घालण्याचा प्रयत्न केलाय आणि आणखी भर पडणार आहे. कारण या ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व मिळालेलं आहे ते कृष्णजी विखे पाटील साहेब, तसेच आदरणीय सुजय दादा यांचं वेळोवेळी लक्ष असतं आणि म्हणून हे राहतं प्रगतीपथावर आहे. आणि नाना भविष्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात प्रगतीपथावर गेलेला जो तालुका असेल तो राहता तालुका असेल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण याचं श्रेय मी आदरणीय नामदार साहेबांना देतो, सुजय दादांना देतो. खरं म्हणजे आताच आमचे मित्र विजय भाऊ उपनगराध्यक्ष विजय भाऊंनी मला एक क्लिप दाखवली. अहो काय डॉक्टर, मी खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही स्वच्छता अभियान केलं आणि स्वतः लक्ष घालून ते तुम्ही करताय. खरं म्हणजे तुम्हालाही धन्यवाद दिले पाहिजे. परंतु माझी एक अपेक्षा आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन केलं पण तुमच्यानंतर लोकांनी केलं पाहिजे. हा मेसेज आहे. हे काही दररोज आपण जाऊन करणं नाही, हे एक आदर्श निर्माण करणं आहे. आणि त्या माध्यमातून मी खरं म्हणजे राहता जनतेला विनंती करेल की ज्यावेळी असे अभियान घेतले जातात हे अभियान घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपणही कृतीतून ते करावं. कारण ज्यावेळी गाडगे बाबा स्वच्छतेला यायचे ते स्वच्छता करत असताना स्वतः खराटा घेऊन झाडू मारायचे आणि लोक सुरुवातीला त्यांची टर उडवायचे, परंतु नंतर लोकांनाच लाज वाटायची आणि मग लोकही हातामध्ये खराटा घ्यायचे आणि गाव स्वच्छ करायचे. आज या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन पार पडलेल्या निरामय क्लिनिक आणि साई चैतन्य मेडिकलच्या या छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय मुकुंद सदाफळ, राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माझे सहकारी सन्माननीय डॉक्टर विजयराव सदाफळ, माझ्या समवेत उपस्थित असलेले सन्माननीय नगरसेवक गोटूभाऊ बोरकर, सन्माननीय अरुणभाऊ गाडेकर, सन्माननीय नितीनभाऊ गाडेकर, सन्माननीय भीमभाऊ निकाळे, सन्माननीय सुयोग शेळके, सन्माननीय आमचे मार्गदर्शक निकाळे सर, वीरभद्र देवालय ट्रस्टचे सन्माननीय विश्वस्त माऊली काका गाडेकर, आज ज्यांच्या करकमलांनी फीत कापली गेली असे सन्माननीय हरिभक्त परायण अरुण महाराज, उपस्थित आपण सर्वच मान्यवर, तसेच डॉक्टर्स आणि ताटे परिवारातील सर्व सदस्य. आज खरोखर नानांनी सांगितलं की चितई रोड पूर्वी याला कोणता रोड नाना, भरमिष्ट रोड म्हणायचे, आता नंतर नामदार साहेबांनी त्याचं नामकरण लक्ष्मी रोड केलं. निकाळे सरांनी सांगितलं की नगर मनमाड रोड पेक्षा अधिक उत्पन्न राहता शहरामध्ये या रोडला मिळतं आणि मग या रोडच्या या वैभवामध्ये भर घालण्यासाठी आज या निरामय क्लिनिकचं या ठिकाणी उद्घाटन पार पडलेलं आहे. आज खरोखर या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले, या क्लिनिकसाठी जे आपल्या राहता शहराला सेवा देणार आहेत असे सन्माननीय डॉक्टर अंकुश रायते सर,
व सन्माननीय माझे मित्र डॉक्टर संदीप बनसोडे यांचं देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी या ठिकाणी राहता शहराची आपल्या रुग्णसेवेसाठी रायते सर आपण निवड केली. आपण त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातनं या इतक्या लांब आलेला आहात. आपला देखील तालुका मोठी राजकीय परंपरा, त्या ठिकाणी वसंतराव नाईक असतील, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक अशी मोठी राजकीय परंपरा असलेला आपला तालुका आहे. आपण ज्या तालुक्यात आलेला आहात हा राहता तालुका देखील विखे पाटील घराण्याची मोठी परंपरा लाभलेला हा तालुका आहे. आणि या राहत्या गावाचं वैशिष्ट्य सर असं आहे की या गावाचं जे नाव आहे राहता, या गावात एकदा माणूस राहायला आल्यानंतर तो परत कधी जात नाही. आमची तुम्हाला अशी विनंती राहील सर्व राहता शहरवासियांच्या वतीने की आपण देखील या राहता शहरामध्ये आपण आता एक आपला काही काळ देणार आहात, रोजचा वेळ देणार आहात, पण पूर्ण वेळ आपण आमच्या राहता शहरासाठी उपलब्ध राहावं. कारण माझे वडील देखील डॉक्टर आहेत. माझे वडील नेहमी म्हणतात की या राहता शहरामध्ये बऱ्यापैकी सर्व डॉक्टर्स आलेले आहेत. आज बनसोडे सर जर आपण बघितलं की नेत्ररोग तज्ज्ञ देखील आज 1 अधिक आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ देखील अधिक आहेत. परंतु या राहता शहराला MD मेडिसिन डॉक्टरची नितांत गरज आहे. एक आपले डॉक्टर दिगोळकर आहेत, परंतु आता ते सिनियर झालेले आहेत, वेळेचा त्यांनाही मर्यादा आहेत, पेशंट त्यांनाही भरपूर असतात. परंतु सर आपण पूर्ण वेळ या गावासाठी द्यावा अशी माझी त्या ठिकाणी आपल्याला विनंती असणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे गाव हे सर्वांना सामावून घेणारं गाव आहे. माझे वडील देखील बाहेर गावून या गावामध्ये आले, स्थायिक झाले, व्यवसाय सुरू केला. मी मात्र या गावचा आहे सर, म्हणजे माझा जन्म आहे, बनसोडे सरांचा जन्म आहे, आमचा जन्म या गावात झालेला आहे. मी काय बाहेर गावाला आलेलो नाही, परंतु जे मजेशीर विषय हा. तर नक्कीच आपण या गावाला आपली सेवा द्यावी. यामध्ये आपल्याला सहकार्य ताठे परिवाराचं जसं आहे ते यापुढे देखील राहील. कारण हा जो ताठे परिवार आहे मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. आमचे ताठे मामा त्या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या गावाची मोठी सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांची दोन्ही मुले देखील कष्टाळू आहेत. सुनबाई त्यांच्या फार्मसी झालेल्या आहेत. हा परिवार आपल्या सोबत त्या ठिकाणी सदैव असणार आहे. आणि ताठे परिवार ज्याच्या सोबत असतो त्याच्यासोबत सगळं गाव असतं. माझ्यासोबत पण ते होते निवडणुकीला, म्हणून मला एवढं मोठं मत मिळाली कौल आला. त्याच्यामुळे ताठे परिवार तुमच्या सोबत आहे, म्हणजे सगळं गाव तुमच्या सोबत त्या ठिकाणी राहणार आहे. तर आपण सर्वांना या निरामय क्लिनिकला मी शुभेच्छा देतो की उत्तरोत्तर प्रगती आपली या निरामय क्लिनिकची व्हावी आणि आपल्या हातून या राहता शहरातील रुग्णांची त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा घडावी असे मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांच्या कृपाशीर्वादानं, सद्गुरू साईबाबांच्या कृपाशीर्वादानं निरामय क्लिनिक या हॉस्पिटलचं उद्घाटन आत्ता सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे. खऱ्या अर्थानं या राहता तालुक्याचे शिल्पकार आदरणीय परमपूजनीय खऱ्या अर्थानं ज्यांचं राजकीय फार मोठं योगदान आहे असे सर्वांचं आवडतं नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील यांनी खऱ्या अर्थानं हा तालुका घडवला. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मार्गदर्शनानं राहता तालुक्या नगराध्यक्षपद ज्यांच्या स्वाधीन केलेलं आहे असे स्वाधीन भाऊ गाडेकर आहे. व्यासपीठावर विजूनाना असतील, मुकुंदनाना असतील आणि ताठे परिवार असेल, या परिवारानं या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल उचललेलं आहे. ते यशस्वी होईल यात काही शंका नाही. कारण साईबाबांचा कृपा आशीर्वाद आहे की कधी बाबा त्या ठिकाणी वैद्यांची सेवा करत होते. आता या ठिकाणी डॉक्टर अंकुश रायते आहे, त्यांना मी विनंती करेल की बाबांनी ज्याही भक्तांच्या व्याधीला हात लावला का रोग लोकांचा बरा होत होता का, त्यांचं मन तेवढं निर्मळ होतं, त्यांच्या हाताला तेवढी यश होतं. कारण बाबांनी पाहुनी दवा देत हातालाही यश बहुत, हकीम विख्यात झाले. जडीबुटीना बाबांनी जे काही औषध देत होते त्यानं रोग बरा होत होता. पण या ठिकाणी सांगायचं असं आहे मला का बाबांनी तो उपदेश त्या ठिकाणी ढोस दिला तर लोकांचे आजार बरं झाला. त्यामध्ये मूतखडा असेल, अनेक ताप असेल, अनेक प्रकारचे व्याधी बाबांनी दूर केलेले आहे. तसंच या ठिकाणी आता रायते सर आहे आणि त्यांनी जे मेडिकल दिलं ते ताठे भाऊ पण आपल्याला देणार आहे. पण मेडिकल चांगलं चालावं,
याकरता माणसं आजारी पडावं लागतील, तशी त्यांची भरभराटी होणार नाही. आणि ते मात्र काही आपल्या हातात नाही. फक्त सद्गुरू साईबाबांना आपण एकच प्रार्थना करूया, कोणी आजारी पडू. आता एक मुद्दा सांगतो आणि पुढे जातो. तुम्ही म्हणाल त्यांचा धंदा चालणार नाही, तो आपल्यावर नाही. आता नगराध्यक्षांच्या माहितीनुसार जर सांगायचं झालं, गावात चांगली शाळा असावी. आता यांनी सांगितलं निरामय या क्लिनिकचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. काय कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा आणि कोणकोणते उपचार या ठिकाणी होणार, काय सांगणार आहे? हॅलो, मी डॉक्टर अंकुश रायते. माझं MBBS MD-FCPS मेडिसिन झालं आहे. मी ICUमध्ये फेलोशिप पण केली आहे पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमधलं. तर मी आता आपल्या इथल्या निरामय क्लिनिक येथे कार्यरत आहे. तर आपल्या या निरामय हॉस्पिटलला हार्ट अटॅक झालं, मधुमेह म्हणजे आपण ज्याला BP, शुगर, डायबिटीस अशा रुटीन आजारांची पूर्ण तपासणी आणि अचूक ट्रीटमेंट आपण आपल्या इथे करण्यात येईल. आपल्या इथे ऑक्सिजनची सुविधा आहे, नेब्युलायझेशनची सुविधा आहे. दम्याच्या पेशंटसाठी आपल्या इथे चांगला उपचार होईल. अटॅकच्या पेशंटसाठी आपल्याकडे अर्जंटमध्ये ECG काढणे, अर्जंटमध्ये जे इंजेक्शन्स त्या गोळ्या लागतात त्या आपण देऊया. अशी ट्रीटमेंट आपण करू शकतो. नागरिकांना बाहेर फिरावं लागतं आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेण्यासाठी जावं, म्हणजे हे सर्व प्रकारचे उपचार या ठिकाणी होणार. आता वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. निरामय क्लिनिक हे जे आहे आपण हाच विचार करून सुरू केलंय. आपल्या इथे मी MD मेडिसिन, दुसरे सगळ्या फॅकल्टीजचे डॉक्टर आपल्या इथे उपलब्ध राहणार आहेत. आपण त्यानुसार सगळी ट्रीटमेंट एकाच ठिकाणी आता करू शकतो.